तर मंडळी आपल्या गाळ्यातल्या घरी झाले ते नवीन पाहुण्यांचे आगमन ते कसं आहे तर बघूया की चला मग। तर नमस्कार मंडळी, मी विघ्नेश आपल्या सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मंडळी आज आषाढी एकादशी असल्यामुळे आज आपण लवकर उठून पहिल्यांदा देवपूजा करून घेतली आणि जशी आपली देवपूजा करून झाली तसं आपण धरला ते डायरेक्ट मंदिराचा रस्ता। तर म्हणलं आपण पंढरपूरला तर काय जाऊ शकत नाही, आपल्या गावातल्या विठ्ठलाचे म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन करून येऊया, कारण की आपल्या गावामध्ये विठ्ठलाचे पण मंदिर नव्हते त्यामुळे आपला गणपती बाप्पा हाच आपला विठ्ठल। मग काय जसं आपण गणपती बाप्पांचे दर्शन करून माघारी आलो तसं इथं 2 महिन्यात आपल्या सूर्यदादाने आपल्याला दर्शन दिलेले। तेवढ्या तिकडे साक्षी बाहेर आली म्हणजे चला आपण जाऊया चिंचवडीच्या वाकेश्वर आणि भैरवनाथ दर्शनाला। मग काय सगळ्यांना घेतलं आणि आपण निघालो तर डायरेक्ट नव्या घरी। आणि जसं नव्या घरी निघालो तेवढ्या तिकडे आपले साहिल भाऊ आपल्याला न्यायला आलेले, म्हणले कशाला एवढा ताप घ्या। आपण बोलत बोलत आपल्या नव्या घरी पोचलो तेवढ्या तिकडे आपल्याला नवीन पाहुणं दिसलं। साईबाऊंना म्हणलं हे कुठनं आणलं तर ते म्हणले नवीनच आणलंय काल। म्हणलं एक नंबरच आहे की हो। तिथून आपण जसं नंतर म्हणलं आता डायरेक्ट जाऊया ते आपल्या वाकेश्वर आणि भैरवनाथ दर्शनाला। मग काय तिथली पण 2-3 जण उचलली आणि निघालो ते डायरेक्ट मंदिराच्या दिशेने। आणि आपली सगळी गँग आपल्या बरोबर आहे म्हणल्यावर ती का साध्या सुद्धा पद्धतीने जाणार आहे का, कालवण ठिकाणं एक संकटच की हो। आणि तो वातावरण तर असलं खतरनाक झालेलं की विशेष वरनं ढग आणि नुसता पाऊसच पडत होता। तेवढं तिकडे बोलत बोलत आपण पोचलो ते चिंचवडच्या वाकेश्वराच्या मंदिरापाशी। मग काय म्हणलं आता डायरेक्ट आज जाऊया आणि दर्शन घेऊया। मग काय आता आलो आणि पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि आपण जसं दर्शन घेऊन बाहेर आलो तसं इकडे येणे धिंगाणा करायला सुरुवात केली। आल्या का म्हटलं मंदिर आहे तुम्हाला मंदिर आणि घर पण कळणं झालंय। तेवढे तिकडे साईबाऊंनी समय उचलूनच पहिलवानकीला दाखवायला सुरुवात केली आणि यांचं इकडे फोटो काढणं म्हणजे एकच नंबर किंवा आणि यांचं समय काय खाली ठेवायचं नावच घेत नव्हती। म्हणलं लागा एकापेक्षा एक नमुनाच आहे ती। आपल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचे नाही पण आपल्या चिंचवडच्या विठ्ठलाचे दर्शन आपल्याला नक्कीच झाले आणि आपण इकडे दर्शन घेतोपर्यंत यांनी इकडे घराची वाट धरायला सुरुवात केली। त्यांना म्हणलं आल्या का थांबावा जरा आम्ही पण इथं म्हणू शकतो। आणि इकडे 2 जण आलेले पुढं का म्हण तर यांना पिरू काढायचं होतं। आल्या का म्हणलं लागा तुमचा नाद्या गळा आणि पोरींचा नाद्या, आणि या पोरींचं नाव काढस तोपर्यंत हे हजर पण झाले। ते त्यांना काय लागा 100 वर्ष आहे का 200 वर्ष आहे तीच काही कळणं झालं। तिघींना बघायच्या नादात ही परिता इकडे उलटी झाली आहे, तिला उलटी झाली म्हणल्यावर तिला आता काय तर न्यायला लागते उचलून, त्यामुळे तिला पहिल्यांदा रिक्षा बोलावली आणि रिक्षात सगळे बसलो आणि निघालो ते डायरेक्ट गाळ्यातल्या घराच्या दिशेनं। आणि तिथून आपण जसं गाळ्यातल्या घरी पोचलो तसं इकडं परत आहे उड्या मारायला सुरुवात केली। म्हणलं एकाला का नाटकं करतो ते काय, तिकडे आपला नवीन पाहुणा निवांत मध्ये झोपलेला, म्हणलं निवांत मध्ये झोपू द्या। आणि तिथून आपण जसं घरी पोचलो तसं आपल्या मम्मीने इकडं शाबू वड्यांचा बेद टाकलेला, तेवढ्यात म्हणलं इकडे शाबू वड तळसतोपर्यंत आपण थोडंसं बाहेरनं फिरून येऊ। आणि जसं आपण बाहेर निघालो तसं आपल्या मावा म्हणले आपण जायचंच नाही। थोडंसं बाहेर आलो तसं इकडं पाऊस काय उघडायचं नावच घेत नव्हता आणि बार पाऊस येत होता। जसा आपला पाऊस उघडला तसं आपण लगेच पिशव्या घेतल्या आणि निघालो ते डायरेक्ट रानाच्या दिशेनं। ते का म्हण ते तुम्हाला सांगतोच की पुढं, अगोदर इथनं आपल्याला चिखलातनं वाटा काढू द्या। तर मंडळी आज आपल्या समीर माऊनं घेतलं आणि डायरेक्ट निघालो ते रानाच्या दिशेनं। ते का म्हण तर आज म्हणलं आता बेंदूर आहे आपल्या 2 दिवसावर म्हणल्यावर आपल्याला माती आणली पाहिजे, त्यामुळे डायरेक्ट गेलो ते वाकेश्वराच्या इकडं माती आणण्यासाठी। वाकेश्वराच्या इकडं म्हणलं आता आलोय तर आपलं दर्शन करून घेऊया। मग काय पहिल्यांदा दर्शन केले आणि जसं जाता जाता समीर माऊने लगेच माती घ्यायला सुरुवात केली। मंडळी आपल्या बैल बनवताना आपण व्हिडिओ करणारच आहे, ते तुम्हाला नक्की बघायला भेटेल। तिथून घरी जसं आलो तसं इकडे चवार आणायला गेलो आणि जसं चवार आणलं तसं आपण म्हणलं आता चवार पहिल्यांदा धुवून घेऊया। जसं चवार धुवून घेतलं तसं म्हणलं आता डायरेक्ट ठेवून टाकूया त्याला। तर मंडळी तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा बरं का। आणि मंडळी तुम्हाला आपले व्लॉग आवडत असतील तर असेच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करून घ्या बरं का।